नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, रोज बचत केली पाहिजे। आपलं जे उत्पन्न येतं त्याच्यातला आपण जास्तीत जास्त बचत करून बाकीचे पैसे खर्च केले पाहिजेत। आत्ता सध्याच्या काळामध्ये काय आहे, आपलं आलेलं उत्पन्न पण संपवलं जातं आणि कर्ज पण काढलं जातं आणि त्यासोबत आपलं पैसे कमवायचं वय पण कमी होत चाललेलं आहे। मित्रांनो, ह्या छोट्याशा गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळेच आपल्याला आर्थिक वाईट दिवस येतात आणि आपल्याला कर्ज काढावं लागतं आणि व्याज भरून आपलं उत्पन्न दुसऱ्याच्या खिशात जातं। हे 99% लोकांचं असंच घडतं मित्रांनो। त्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि मेडिकलची गरज, ह्या 4 गोष्टीसाठी आपण पैशाची बचत केली पाहिजे, ते LIC ऑफ इंडियामध्ये। कारण सांगतो, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे मित्रांनो। इथं धोका नाही, भीती नाही आणि इथं बँकेपेक्षा जास्त गॅरंटेड इंटरेस्ट मिळतं। आता बघा, बचत खात्यावर बँकेत किती आहे, पोस्टामध्ये, पतपेढ्यामध्ये 3 ते 4%, 5%, आपण 10% देतो आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स कवर प्रीमियमच्या 10 पट। समजा 1 लाख रुपये असेल तर आपण 10 लाखाचा रिस्क कवरेज देतो। रिस्क कवरेज म्हणजे संकटात पैसे, संकटात आपल्याला कर्ज पण कोणी देत नाही आणि आपण कमवू पण शकत नाही। संकट कधी येणार आहेत हे माहिती पण नाही। कारण काय होतं, उद्या चांगला दिवस येणार, उजळणार आहे का वाईट हे आपल्या हातात नाही, फक्त आपल्या हातात कर्म आहे आणि ते कर्म जर चांगलं केलं तर वाईट दिवसामध्ये सुद्धा आपल्याला फायदा होतो, आधार मिळतो। आणि वाईट दिवस आल्यानंतर आपल्याला सगळे लोक काय करतात, आपल्या चुका दाखवतात। म्हणजे काय, मदत तर कोणी करत नाही, परंतु आपल्याला मानसिक त्रास होतो। बघा, ज्यावेळेस काय होतं, कुठल्याही माणसाला संकट येतं त्यावेळेस प्रत्येकजण फायदा करून घेतो। कोणी आर्थिक करतं, कोणी मानसिक करतं। म्हणजे आपल्या मागे पुढे बोललं जातं, ह्या व्यक्तीला कळत नव्हतं का, काही लोक व्याजानं पैसे देतात। आता बँकेचं कर्ज काढणं म्हणजे काय, आर्थिक फायदा दुसऱ्याला देणंच आहे ना। कारण तुम्ही जर बचत केली तुम्हाला इंटरेस्ट मिळेल आणि तुम्ही जर कर्ज काढलं तुम्हाला द्यावं लागेल। साधी गोष्ट आहे ना मित्रांनो। आणि काय होतं, खर्च झालेला पैसा माणसाला मानसिक त्रास देतो आणि बचत केलेला पैसा माणसाला मानसिक समाधान देतो। म्हणून ज्या व्यक्तीकडे पैसे आहेत त्या व्यक्तीचं जीवन आणि ज्याच्याकडे नाहीत त्याचं जीवन तुम्ही कंपेअर करा। वरवरनं तुम्हाला दिसणार नाही, परंतु आतून माणूस तणावाखाली असतो। जे कर्जबाजारी लोक आहेत ना, ते नेहमी डिप्रेशनमध्ये असतात आणि नुसतं डिप्रेशन नाही, नोकरी गेली, पगार कमी झाला, काही अडचण आली तर ते आर्थिक चक्रात अडकतात, त्यांना कोणी बाहेर काढत नाही। प्रॉपर्टीसुद्धा बँका ताब्यात घेतात, वाहनं ओढून नेली जातात। आपण पाहतोय की नाही, बँका ओढून नेतात ना वाहनं। मग हे सगळं जर चक्र थांबवायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे, बचत, आणि ते पण LIC ऑफ इंडियामध्ये। कारण ही भारत सरकारची संस्था आहे। आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे। ओके, थँक्यू।